नमस्कार. सर्वप्रथम पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्या 5 वस्तू आपण अर्पण करायच्या आहेत, ज्यामुळे साडेसाती आणि ढय्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी हे उपाय आपल्याला उपयोगी पडतील. पण त्याचबरोबर लक्षात घ्या, या 10 नियमांचं पालन काटेकोरपणे करा, नाहीतर महाभयंकर परिणाम हे होतात. कारण शनी महाराज हे नियमांचं पालन करणाऱ्याला त्वरित फळ देतात आणि जे नियमभंग करतात, नियमांचं पालन न करता बेशिस्तपणाने वागतात, त्यांना दंड देतात. यासाठीच तब्बल 13 वर्षांनंतर शनी जयंतीला शनिवारचा दुर्मिळ योग बनत आहे. शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठीच आपल्याला काही उपाय मी सांगणार आहे. म्हणूनच त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक नीट लक्ष देऊन ऐका आणि यासोबतच शनिदेवांचे जे उपाय आहेत ते देखील लिहून घ्या. शनिदेवांचं नाव घेतलं की काय होतं, अनेकांच्या मनात भीती दाटून येते. अरे बापरे, शनिदेव खरंच हे न्यायाचे दैवत आहेत. ते माणसाला त्यांच्या कर्मानुसार जरूर फळ देतात. जर शनिदेव प्रसन्न झालेत तर रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. म्हणूनच यंदा 16 तारखेला शनी जयंती आणि शनिवार असा दुर्मिळ योग आहे. शनी अमावस्या देखील आहे. त्यामुळे शनिदेवांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर पूजा करताना काही खास नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सगळ्यात पहिलं म्हणजेच शनी महाराजांना निळा रंग अत्यंत प्रिय आहे. शनिदेवांना निळ्या रंगाचं फूल म्हणजे गोकर्णीचं निळ्या रंगाचं फूल हे जरूर अर्पण करा. जरूर त्यांना प्रिय असणारं शमीचं जे रोपटं आहे, झाड आहे, त्या रोपाची पूजा आजच्या दिवशी करा. यामुळे तुम्हाला खूप चांगला अनुभव येतो. दर शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा जरी नाही जमली तरी शनी महाराजांना आवडणारं असं शमीचं रोप, शमीच्या झाडाची पूजा ही जरूर करावी. त्याचबरोबर ही जी पूजा करायची वेळ आहे ती संध्याकाळची आहे. सगळ्यात जास्त म्हणजे सूर्योदयानंतरच शनी महाराजांची पूजा वगैरे दिवा हा लावला जातो. त्याचबरोबर दिशा जर म्हणताल तर आपण पश्चिम दिशेला जे आहे तोंड करू शकतो. पश्चिम दिशेचे स्वामी आहेत ते म्हणजे शनी महाराज. त्यामुळे शनिदेवांची पूजा करताना किंवा मंत्रांचा जप करताना तुम्ही नेहमी पश्चिम दिशेला तुमचं मुख होईल, तुमचं तोंड होईल असं केलं पाहिजे. आता मंत्र जप कोणता केला पाहिजे तर ओम शं शणेश्वराय नमः हा बीज मंत्र म्हणायचा आहे. मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम शं शणेश्वराय नमः अशा प्रकारे हा मंत्र पश्चिम दिशेला तोंड करून म्हणायचा आहे. बरोबर पुढचा नियम म्हणजे मूर्तीसमोर सरळ उभं राहून दर्शन घ्यायचं नसतं. शनिदेवांची पूजा करताना कधीही अगदी त्यांच्या समोर उभे राहू नका. नेहमी तुम्ही थोडंसं तिरकं उजव्या किंवा डाव्या बाजूला उभे राहूनच दर्शन घ्यायचं आहे. आपण स्वतः पूर्ण नम्र भावनेने लीन होऊन त्यांचं दर्शन घ्यायचं आहे, पूजा करायची आहे. निळी फुले जेव्हा अर्पण करतो तेव्हा आपण मंत्र म्हणू शकतो. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम असा मंत्र म्हणायचा. मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा. शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आवडीचं जे झाड आहे तुम्हाला मी आत्ता सांगितलं तिथे 4 मुखी दीपक आजच्या दिवशी जरूर लावा. कणकेचा 4 मुखी दिवा हा बनवला तरी चालणार आहे. 7 परिक्रमा आपण मंदिरात जर गेला असताल तर जरूर करायच्या आहेत. इतर देवी देवतांप्रमाणेच शनिदेवांच्या पूजेमध्ये परिक्रमेला देखील खूप महत्त्व आहे बरं का. शनिदेव आणि पिंपळाच्या झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घातल्याने शुभ फळं प्राप्त होते अशी पूर्वापार आहे ही आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली मान्यता. त्याचबरोबर शनिदेव हे न्यायप्रिय देवता आहेत. त्यामुळे उपासना करणाऱ्या व्यक्तीने कधीही खोटं बोलू नये, ह्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. चुकीचे काम करू नये, नाहीतर त्या व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ हे शनिदेव नक्कीच देतात. कधीही लक्षात ठेवायच्या या गोष्टी आणि मग आपलं कर्म, आपलं काम समोरच्यानी कसंही वागलं तरी आपण मात्र आपलं काम हे शनी महाराज आपल्याला बघत आहे ही एक निष्ठा आणि श्रद्धा ठेवून करायचं आहे. लोखंडी भांड्याचा वापर करायचा आजच्या दिवशी. शनिपूजेमध्ये नेहमी लोखंडी भांड्याचा वापर करा असे ज्योतिष देखील सांगतात. चुकूनही तांब्याचा भांड्याचा वापर करू नका. शनिदेवांचे त्यांच्या पित्याशी म्हणजेच कोणाशी, सूर्यदेवांशी पटत नाही. तांबे हे सूर्याचं प्रतीक आहे. या बारीक बारीक गोष्टी
खूप लक्षात घेण्यासारखे आहेत, म्हणूनच तुमच्यासोबत मी या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. त्याचबरोबर शनी जयंतीला दानाचे विशेष महत्त्व आहे, जे मागच्या व्हिडिओत पण मी तुम्हाला सांगितलं की गरजू लोकांना काळे तीळ, चहा पावडरचे पॅकेट्स किंवा मग घोंगडी, कंबळ वगैरे जे असतात ती, चहापत्तीची जी पॉकेट्स आहेत त्यासोबत काही चिल्लर म्हणजे नाणं, दक्षिणा, लोखंडी वस्तूचे दान करायचं आहे. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्या लक्षात घेऊनच शनी महाराजांचं मनोमन दर्शन घेऊन त्यांच्या पायावरती आपल्याला तेल अर्पण करायचं आहे. खास करून मोहरीचं तेल हे अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर उडीद अख्खे जे आहेत ते, काळे तीळ देखील अर्पण करायचे आहे, दिवा लावायचा आहे आणि नमस्कार करून मग तुम्ही मंदिरात प्रदक्षिणा ज्या आहेत मंदिराभोवती त्या घालायच्या आहेत. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अतिशय पॉवरफुल असा उपाय, कारण शनी अमावस्या देखील आहे. म्हणून जो करायचा उपाय आहे तो म्हणजे लोखंडी भांड्यामध्ये आपल्याला एक पसरट असं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपले दात, नखं, चेहरा, डोळे, त्याचबरोबर आपले केस असे पाहायचे आहे पूर्ण परिवाराने, आपल्या मुलांसोबत सगळ्यांनीच. आणि मग या भांड्यामध्येच एक मोठी जाड वात लावायची कापसाची किंवा मग दोऱ्याची आणि त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा तिथेच मंदिरामध्ये. एकदम असा छान पॉवरफुल त्वरित परिणाम दाखवणारा उपाय आपल्याला तब्बल 13 वर्षांनी जुळून आलेल्या या योगावरती करायचाच आहे. शनी जयंतीला जुळून आलेला हा दुर्लभ योग खूप छान असा परिणाम तुमच्या आयुष्यात घडवून आणणार आहे. म्हणूनच शनिदेवांची कृपा ही तुम्हाला यावेळेस नक्कीच मिळणार आहे, कारण शनी जयंती यावेळेस खूप पॉवरफुल आहे. साडेसाती, शनिदोष, ढय्या, पणवती, नजरदोष हे सगळं समूळ नष्ट करणारी अशी ही शनी जयंती. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि हो, जाता जाता व्हिडिओला एक लाईक मात्र जरूर करा आणि उपाय हे सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये देखील शेअर जरूर करा.